रायगड जिल्ह्याचा पालकमंत्रीपदाचा वाद जो आहे तो शिगेला पोहोचलाय का असा प्रश्नचिन्ह जो आहे तो आमदारांच्या विधानाने उपस्थित होताना पाहायला मिळतोय। कर्जत तालुक्याचे जे आमदार आहेत महेंद्र थोरवे शिवसेनेचे त्यांच्याकडनं सातत्याने टीका जी आहे ती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे जे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष त्यांच्यावरती केली जाते। आमचा औरंगजेब जो आहे तो सुतारवाडीत राहतो अशा पद्धतीची बोचरी टीका जी आहे ती सुनील तटकरे यांच्यावरती केली आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आणि युवकांचे अध्यक्ष असलेले सूरज चव्हाण आहेत। सूरज चव्हाण जी सातत्यानं रायगडच्या पालकमंत्रीपदाचा वाद उफाळतोय। आदिती तटकरेंचं नाव जाहीर झालं, त्याच्यानंतर शिवसेनेनं त्या संदर्भात आंदोलन केलं, आक्षेप घेतला, त्यामुळे ते नाव मागे घेण्यात आलं आणि आता सध्या तो वाद आहे। परंतु हा वाद असताना सातत्यानं शिवसेनेच्या नेत्यांकडनं तुमच्या नेत्यांवरती टोकाची भूमिका टीका होताना पाहायला मिळते। काय बोलाल? औरंगजेबाची थेट उपमा दिली आहे प्रदेशाध्यक्षांना तुमच्या। खरं तर मी आधीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे या दोघांनाही विनंती केली होती की रायगड जिल्ह्यातील या 3 इडियट्सना आवरा। त्यातला आज एक जण काल बोलला, एक जण। खरं तर त्यांनी तटकरे साहेबावर टीका करत असताना आपली उंची काय, आपला दर्जा काय, आपण कुणावर बोलतोय ह्याचं भान ठेवायला पाहिजे होतं। कदाचित त्यांच्यावरती औरंग्याचे संस्कार असतील म्हणून ते तशा पद्धतीचं विधान त्यांनी त्या केलं असावं। आणि रायगड पालकमंत्रीबद्दलचा जो तिढा आहे, आम्ही सर्वस्व जबाबदारी ही मुख्यमंत्र्याला दिलेली आहे। मुख्यमंत्री जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, परंतु ह्यांच्या मनातली खदखद ही बाहेर दिसून येते। ही यांचा DNA टेस्ट करायची वेळ आलेली आहे, कारण यांचा जन्म जरी रायगड जिल्ह्यात झाला असला तरी यांच्या DNA मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, त्याच्याशिवाय हे असं बोलू शकत नाहीत। कारण ही दोस्तीत कुस्ती करणारी, गद्दारी करणारी अवलाद ही रायगड जिल्ह्यातली DNA असू शकत नाही। परंतु सातत्याने तुमच्या प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावरती बोचरी टीका केली जाते, अत्यंत खालच्या पातळीची टीका केली जाते। महेंद्र थोरवे असं देखील म्हणाले की गोगावलेंनी जर मला पुढे आश्वासन दिलं तर 2024ची लोकसभा निवडणूक रायगडची मी लढेल म्हणून बोलतात। मला वाटतंय 2029ची लोकसभा लढायचं स्वप्न, 29चं जे काही त्यांचं स्वप्न आहे त्यांनी ह्याच्या पुढच्या तिथल्या त्यांच्या मतदारसंघातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये स्वतःचा परफॉर्मन्स दाखवावा, एवढंच आमचं त्यांना म्हणणं आहे। तुम्ही 29 तर लांबची गोष्ट आहे, तुमची काय योग्यता आहे, काय पात्रता आहे आम्हाला सगळ्याला माहीत आहे। तुम्ही निवडणुकीच्या काळात जर तुमच्या विरोधात काम केलं त्यावेळेसच बोलायला काय झालं होतं? आजच तुमचे स्वप्न डोळे कसे काय उघडले? फक्त हे जाणीवपूर्वक पालकमंत्रीपदासाठी यांचं चाललेलं आहे। या 3 इडियट्सना काही महाराष्ट्राचं देणं घेणं नाही किंवा काही रायगड जिल्ह्याचं देणं घेणं नाही। त्या पालकमंत्रीपदाच्या माध्यमातून स्वतःचं अस्तित्व कसं जिवंत राहील यासाठी यांचा प्रयत्न आहे, परंतु मी ह्यांना आजही सांगतो यांचा DNA चेक करायची वेळ आलेली। तुम्ही म्हणताय DNA चेक केला पाहिजे, परंतु तुमच्या प्रदेशाध्यक्षांवरती त्यानंतर तुमच्या नेत्यांवरती सातत्याने अशी टीका शिवसेनेकडनं होताना पाहायला मिळतात। काल छावा चित्रपटाचं प्रायोजन तुमच्या पक्षाच्या जे नेते आहेत, मंत्री आहेत, आदिती तटकरे यांच्याकडनं करण्यात आलं, परंतु शिवसेनेच्या मंत्र्यांची मात्र त्या सगळ्या कार्यक्रमाला दांडी असल्याची पाहायला मिळाली। आणि रायगडच्या पालकमंत्रीपदावरून मात्र सुनील तटकरेंवरती औरंगजेबाची त्यांना उपमा देतात। माझं शिवसेनेचे नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबाला विनंती आहे की या लोकांना वेळीच आवर घालावा, अन्यथा ते त्यांच्याही मांडीवर किंवा डोक्यावर बसायला मागं पुढं बघणार नाहीत। ही जी अवलादी आहेत त्या बंडखोर अवलादी आहेत। ते उद्धव साहेबाच्या झाल्या नाहीत तर त्या शिंदे साहेबाच्या कधी राहणार? फक्त या फायद्यासाठी आलेले आहेत, हे कुणाचेही नाहीत। ह्यांचं जे काही चालू आहे फक्त आणि फक्त स्वार्थासाठी चालू आहे। आणि कालचा चित्रपटाचा विषय हे तिथं, कारण ह्यांना ना महाराजाबद्दल प्रेम आहे ना महाराजाबद्दल अस्मिता आहे। खऱ्या औरंग्याच्या अवलादी ह्याच आहेत, फक्त वेश बदलून वेषांतर करून या महाराष्ट्रात वावरत आहेत। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। खरं तर प्रदेशाध्यक्ष आहेत युवकांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सूरज चव्हाण, प्रवक्ते सुद्धा आहेत। त्यांचं म्हणणं आहे की वेळीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्वच आमदारांना जो आहे तो आवर्त घालावं। सातत्याने खालची पातळीची टीका जी आहे ती आम्ही सहन करणार नाही। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये यांचा पक्ष शिवसेना कसा जिंकतोय हे आम्ही पाहतोच, असा थेट इशारा जो आहे तो सूरज चव्हाण यांनी दिलेला आहे। आणि त्याचसोबतच शिवसेनेची जी अशी लोक विधानं करतात हीच खरी औरंग्याची अवलाद आहे, असं देखील रोखठोक मत जे आहे ते त्यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केले। व्हिडिओ रोहनसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.